मंडळी आपल्याला जस्ट खुशीने एक प्लेस दाखवले जी फूड ब्लॉगरची फेवरेट असू शकते. बर्गर किंग म्हणून एक कॅम्प होतं. तर मंडळी आपण फायनली दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ पोचलो. सामाशी साफ मंडळी आपण चितळ्यांच्या भाकरवड्या घेतल्यात. 4 पॅकेट घेतल्यात. कारण एक मावशीकडे जायचं आहे. एक अपर्णाने सांगितलं 2 पॅकेट आम्हालाच लागतील आणि आमच्याकडे हा. तर मंडळी आपण काकूकडे आलोय आणि कालचाच लास्ट व्लॉग आपण कंटिन्यू करतोय. आत्ता म्हणजे मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये दाखवलंच की हा व्लॉग तू कंटिन्यू करणार आहोत. ह्या ब्लॉगमध्ये आपण आता जाणार आहोत मार्केटमध्ये. पुण्याच्या काही मंदिरांमध्ये जाणार आहोत आणि तिथून आल्यावर आपण नंतर लगेच निघायचा विषय घ्यायचा. जरा क्लायमेट चेंज होतं त्यामुळे घासा बिसा बसल्यासारखं झालं आहे. आता मी, काकू आणि खुशी आम्ही 3 जणही निघतोय, रेडी झालो आहे. आजच्या ब्लॉगमध्ये हेच असेल जे आपण पुण्यामध्ये नॉर्मल काही खरेदी किंवा जे फिरणं काही होईल तेवढंच. 2-3 गोष्टी घ्यायच्या आणि बघूया. दगडूशेठला जायचं ठरवलं पण गर्दी नसेल तर ठीक आहे, गर्दी असेल तर लांबूनच दर्शन घेऊन आपण निघूया. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. पुण्यामध्ये हा 3रा दिवस आहे आपला आणि आपण 3रा दिवस आणि 3रा ब्लॉग. तर चला निघूया आता पटपट आणि पुण्याच्या गल्लोगल्ली सिटीमध्ये फिरूया. आउट तर आपलं फिरून झालं ऑलमोस्ट, आता सिटीमध्ये फिरूया. तर मंडळी आपण निघालोय. आज जरा क्लायमेट क्लिअर आहे. काकू, खुशी आणि मी आपण आता मार्केटमध्ये चाललोय. मार्केटमध्ये चाललोय. 1-2 म्हणजे आपलं दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि स्वामी समर्थांचं पण मठ आहे ना, असं एक दत्त मंदिर पण आहे. असं 2-3 ठिकाणी जाणार आहोत. थोडंसं मार्केट फिरणार आहोत. आज खूप बरं वाटतं भाई. पाऊस नाही तर अख्खा मूड घालवलेला. कालचं आमचं प्रॉपर कालचं प्लॅनिंग प्रॉपर झालं असतं पण पावसाने गोंधळ झाला ॲज युज्युअल. आज क्लायमेट एकदम क्लिअर आहे आणि इकडे मीटरवर चालतात का गाड्या? आता फिक्स काही नसतं ना. तर मंडळी आपल्याला जस्ट खुशीने एक प्लेस दाखवले जी फूड ब्लॉगरची फेवरेट असू शकते. बर्गर किंग म्हणून एक कॅम्प होतो. कॅम्प बर्गर म्हणून आहे. आपला जो मोठा बर्गर किंग जो मुंबईमध्ये मिळतो त्यातला नाही, हा वेगळा फेमस आहे आणि यांची सिटिंग अरेंजमेंट पण जास्त आणि तुझी सांगते की ते भरपूर गर्दी असते. आपण या टायमाला आपल्याला नाही ट्राय करता येणार कारण की आपण आपलं वेगळाच फोकस आपला वेगळ्या गोष्टीवरती आहे. पण आपण नेक्स्ट टाइम कधी आलो तर ह्याचा फीडबॅक नक्की देऊ. आणि हा म्हणजे तो मला वाटतं तो फक्त फूड ब्लॉग असेल आपला. फूड ब्लॉगसाठी म्हणून आपण 2 दिवस मध्ये येऊन जाऊ. यायला काय नाही का पण ना कामाचं कधी कधी एवढं हे असतं ना यार. खरंच फिरायची तर खूप इच्छा आहे. तर मंडळी आपण फायनली दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ पोचलो. सामाशी साफ इकडे थोडंसं क्रॉसिंग बिसिंगचा खूपच प्रॉब्लेम आहे कारण की रश खूप आहे. आपण आता फुटपाथवरून जाऊया. आपले गाईड पुढे चालले, आपण मागून फॉलो करूया. म्हणजे आपण मुखदर्शन घेऊन निघतोय कारण की गर्दी खूप आहे. आज संडे आहे, त्यातल्या दर्शनाला लाईन लावण्या इतपत जास्त आपल्याला टाईम पण नाही. आणि महाराजांच्या फ्रेंड्स बघा इकडे या रस्त्याला खूप रश असतं. कडक आहे ना.
एंट्री अशीच आहे की इथून समोरून पाया पडायचं? नाही, आज जाऊ शकतो. घ्यायचं म्हणजे हा तुळशीबागचा एक मानाचा गणपती आहे, पण ही मूर्ती अशीच असते. हो. आणि गणपतीच्या टायमाला दुसरी असते. हां, गणपतीच्या टायमाला दुसरी असते. सेम पण काय हे डायरेक्ट भाजी रेडी एका पॅकेटमध्ये एक रस्सा भाजी होते बघा. ओके. 4 माणसांची चार माणसांची. कुठली व्हेज नॉन व्हेज काही करू शकतो. आणि चिकन मटन साठी भरपूर मसाला आहे. काय कोल्हापुरी चिकन रस्सा आहे, मटन रस्सा आहे. फ्रायसाठी घेऊन जाऊ का कोणते? मस्त हे पण छान आहे बघा. सुक्का पण येतं, चिकन सुक्का, मटन सुक्का पण येतो यामध्ये. मटनचं नाही, चिकनचं द्या. आपण मटनचं एक द्या, बायको खाते. ओके ओके. हां हां. चिकन मध्ये स्पायसी मध्ये देऊ का? हां, सावजी चिकन रस्सा आहे. ओके. नागपूरच्या वराडी देतो. इकडे सवाई म्हणून एक शॉप आहे. आपण इकडे मसाले ट्राय करतोय. लसूण चटणी मम्मी घे. लाल मिरची पण छान आहे. आपण एक काम करूया, चिकन हा एक काढलाय रस्सा. फिश मध्ये काय हवंय? फिश फ्राय, फिश रस्सा. फिश फ्राय मध्ये दाखवा. नाही, हा वन टाइम आहे ना. अर्धा किलो फिशला वापरू शकता तुम्ही, किंवा एक मसाला 2 वेळा पण वापरता येईल तुम्हाला. ही चटणी आहे ना, ही वडापावमध्ये अशी टाकून खाऊ. हे वाटणचं एक बघतो. हां, ट्राय मारतो तेच ना. यातले पण छोटे छोटे ने. आणि एक मटन सुकाचा घेतो. चिकन सुक्कामध्ये नाही आहे का? चिकन सुक्का आहे. म्हणजे आपण एक काही मसाले ट्रायलसाठी घेतलेत. सवयी मसाले म्हणून आहे ब्रँड. 75 वर्ष त्यांचं आहे. म्हणजे आपण ट्रायसाठी बघूया, ट्राय करूया. आणि जर मसाले आपल्याला प्रॉपर जर पाहिजे असतील, आपल्याला काही दुकानाचं जर करायचं झालं, किंवा आपल्याला जे रेग्युलर ऑर्डरसाठी जर काही करायचं झालं, तर आपण हे मसाले नक्कीच यूज करू शकतो. 100 ग्रॅममध्ये येतो. मुंबईत आपण चौकशी करूया कुठे आहे का, पण मोस्ट ऑफ द बघावं लागेल. ॲक्च्युली मला वाटतं गुगल करावं लागेल, गुगलवर समजेल. मला वाटतं ठाणा. तर म्हणजे आपण चितळे बंधूच्या शॉपमध्ये आलो. इकडे आपल्या 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत. अजून शॉपिंग काही संपत नाही. एक मिनटं. काकूजीने खुशीची शॉपिंग संपत नाही. तर म्हणजे आपण चितळ्यांच्या भाकरवड्या घेतल्यात. 4 पॅकेट घेतलेत. कारण एक मावशीकडे द्यायचं आहे, एक अपर्णाने सांगितलं आहे, 2 पॅकेट्स आम्हालाच लागतील. आणि आमच्याकडे हा टायमाला बसले ना, तर हा अर्धा होईल. तुम्ही पप्पांना देता तर मला वाटतं अर्धा किलोचा असतो ना, तो पुरत नाही. म्हणून घरातल्यांसाठी 2 पॅकेट घेतले. आणि आपलं आता मार्केटची सगळी खरेदी झाली आणि आपण आता निघालो आहे. कारण की लवकर घरी जाऊन फ्रेश होऊन आपल्याला मुंबईला निघायचं. चला बाय.
चला मंडळी, आपण निघालोय काकूच्या इकडून. इथे आत्ता तर पाऊस नाही आहे, पुढचा काय विषय आहे माहीत नाही, बघूया. पण सध्या तर पाऊस नाही आहे. घरातून आत्ताच फोन आलेला, निघाला का नाही. पण आत्ताच निघालं जस्ट. बघूया पुढचा कसा काय विषय आहे. आता जरा एकदा मॅपवरती टाकूया आणि मग कंटिन्यू करूया. तर मंडळी, आपली 2-3 दोन अडीच दिवस पकडा, आज तर निघालो मी रिटर्न. आपली जर्नी खूप चांगली होती पुण्याची. काल तिकडून आल्याच्या नंतर थोड्याशा गप्पा गोष्टी चाललेल्या, त्यामुळे काकूकडे म्हणजे काय असं जास्त काय शूट बीट केलं नाही. कारण की मी घरातलं नॉर्मल होतं, थोडासा आराम केला, झोपलो आल्या परत जेवण बिवण झालं आणि रात्री सगळ्या पर्सनल विषय सगळ्या गप्पा गोष्टी चाललेल्या. आज सकाळी उठून नंतर मार्केटला जायचं प्लॅन केला. मी खालीवर करत होतो का आता लेट होईल म्हणून. पण नंतर बोललो की ठीक आहे चल, काकू आणि खुशी एवढं म्हणतात आपण जाऊन या. परत तेवढं कधी यायला मिळेल नाही मिळेल माहीत नाही. तर त्या हिशोबाने आपण नंतर निघालो, मार्केटला गेलो. पण मार्केट पण इकडचा मुंबईसारखाच आहे, गर्दी. तुळशीबागेत तर जरा जास्तच गर्दी होती, मला असं वाटलं. मुंबईला पण एवढी गर्दी नसेल, पण म्हणजे असं ऑल ओव्हर पुणा मला तर आवडते. पुणा सिटी म्हणजे पूर्ण सिटी असो किंवा आजूबाजूचा जो काही एन्व्हायरमेंट आहे खूप चांगलं आहे, खूप शांत आहे. माणसं अजून इकडची आपला काय संबंध आला नाही, त्यामुळे एवढं काय ओळखणं झालं नाही. पण ठीक आहे, जाऊ दे. आपल्या माणसांशी काय, आपण तर कधीतरी येणार आहोत. आपल्याला कुठे इकडे स्थायिक व्हायचं आहे. बाकी क्लायमेट आत्ता तर इथे क्लिअर आहे. मुंबईमध्ये समजतं की पाऊस अजून पडतोय. आता मला जाता कुठे मिळेल पाऊस काय माहीत नाही. पण मला मध्ये जर वाटलं ढगाळ वातावरण तर मला पहिलं विंड सीटर घालावं लागेल. लोणावळ्यातून जाईन तर तो सगळा मला वाटतं पूर्ण तो ह्याच्यातूनच जाईल, काळोखातूनच होईल पूर्ण ट्रॅव्हल. थोडीशी लाईट पण पुसावी लागेल. लाईट तशी आपली एक्स्ट्रा आहे, ती स्ट्रॉंग आहे बऱ्यापैकी, पण ते थोडंसं पुसावं लागेल. सगळी धूळ हे झाली असेल ना, अटॅच झाली म्हणजे त्याला जमली आहे त्यामुळे. आणि बघा मध्येच युटर्न, मध्येच लेफ्ट राईट, काय काही. ट्रॅफिक पोलीस आहेत इथे, सगळीकडेच नसतात पण ठीक आहे, आहेत बऱ्यापैकी. आता हे एक्झॅक्ट आपल्याला कुठे बाहेर काढणार आणि कुठे जाणार आहे डोंट नो, पण बघूया. मला तर काहीच समजलं नाही म्हणजे कुठला काय एरिया काय. नवीन सिटी आहे त्यामुळे आपल्याला नाही लगेच क्लिक होत. मुंबईमध्ये सगळं समजलं असतं पण इथे नाही समजत आहे. तर मंडळी, आता आपण ऑलमोस्ट मुंबई हायवेला लागतोय. नक्की माहीत नाही आपण कुठे आहोत, पण मुंबई हायवेला लागतोय असं मॅपमध्ये अनाऊन्स केलेलं आहे. आतमध्ये गल्ली बाबासाहेब आंबेडकर रोड, मुंबई हायवे रोड. इथून लेफ्ट घ्यायचा. इथे ट्रॅफिक तर दाखवते फुल. आता बघूया पुढे काय हालत आहे. पेट्रोल पण भरायचं आहे, पण पेट्रोल ठीक आहे, पण मेन रोडला भरू शकतो तेवढं तर आहे.
माझी गाडी आणली म्हणून एवढं सामान तरी घेऊन जाता आलं. बाईक आणली असती तर एकही वस्तू घेऊन जाता आली नसती. इथे भरू का पेट्रोल? इथे पेट्रोल एकदा फुल करून घेतो, मला टेन्शन नाही. फुल करा ना. बारकोड आहे का? कोणता? चला, पेट्रोल भरून झालेलं आहे. आता मुंबईपर्यंत बघायला नको काय. तर मंडळी, आपण अजून पुण्यातच आहोत, अजून बाहेर पडलो नाही आहोत. झाला 1 तास झाला. समजत नाही की एक्झॅक्ट कुठे कसं काय जाणं येणं होतंय किंवा काय नक्की, म्हणजे समजत नाही मी नक्की कुठे चाललोय. मॅप जसा दाखवतोय मॅप पण काय करते काय माहिती. पाणी मध्येच पाणी. अरे हो भाई, थांब, जाऊ द्या जाऊ द्या, मला लय घाई लागले. आता आपण नक्की कुठपर्यंत पोहोचलो माहित नाही, पण झेंडा तर बघा फडकताना वाटतोय. कडक तिरंगा, आपला भारताचा तिरंगा. छान आहे. ते काय गार्डन आहे वाटतं. आपला जाईपर्यंत लेट काळोख तर झालाच आहे, पण ठीक आहे. फक्त पाऊस नाही भेटला तर मेहरबानी होईल. पण मुंबईत असं ऐकतोय की भरपूर पाऊस आहे, त्यामुळे मला वाटतं मला थोडंसं पुढे गेलो की लोणावळ्याच्या आधी सगळं हे काढून ठेवावं लागेल, कारण की काल सगळं भिजलेलं. बघूया, ब्लॉगचा एंड थोड्या वेळातच करेन किंवा घरी जाऊन करेन, ते पण डिपेंड आता कसं काय जातोय. मध्ये तर मला वाटत नाही काय जास्त मला काय शूट करता येईल, कारण की पाऊस असल्यामुळे सगळं असं एकदम फुल पॅकिंग करून जायचं आहे. इथे ऑलरेडी पाऊस पडून गेलेला आहे, ओलं ओलं झालेलं आहे. ठीक आहे, वाटतं आत्ताच जरा गाडी लावून सगळं मोबाईल ह्याच्यात हे करून घेतो, ते दुसऱ्या कवरमध्ये टाकून घेतो, गोप्रो काढून ठेवतो, विनसेटर घालतो आणि कंटिन्यू राईड करूया. आणि आता डायरेक्ट भेटूया आपण घरी गेल्यावरती. तर मंडळी, फायनली आपण आता घरी आलो आहे. फ्रेश बिश होऊन जेवून ब्लॉगचा एंड करायचा. मी तुम्हाला म्हणालेलोच की मध्ये नाही दाखवणार काही, कारण की
काळोख पण होता आणि पाऊस पण होता भरपूर. काल गोप्रो भिजलेला थोडासा पावसात, त्यामुळे थोडीशी भीती होती. आणि हा बघा याचा हात बघा, याला मांडीवर घेतलं ना, त्याचा वेगळा विषय झाला. शेठजी, ओ शेठजी, आमचे शेठजी आहेत. तर 2-3 दिवसाची जर्नी खूप छान झाली, मजा आली. जास्त फिरता आलं नाही पावसामुळे. पण माझा जो मेन महत्त्वाचा स्पॉट होता किंवा महत्त्वाचा जो विषय होता, आपल्या संभाजी महाराजांची जी समाधी, त्या स्थळी मला जायचंच होतं आणि मी फायनली जाऊन आलो आहे. एक्सपिरियन्स तिकडचा पण खूप छान होता. जास्त वेळ हे करता आलं नाही कारण की एकटाच होतो आणि अगदी वेगळं, सगळं वेगळंच वाटत होतं. पण ठीक आहे, सोबत कोण असं जो बराच वेळ घालवला असता. जास्त शूट पण केलं नाही तिकडे कारण की तिथे थोडं अलाउड नव्हतं आणि ते पवित्र स्थान आहे. तिथे मला पण योग्य वाटत नव्हतं. माझी जायची इच्छा होती म्हणून मी फक्त फोर्सफुली गेलेलो एकदम. तर आजचा व्लॉग, आज पण मजा आली की मार्केटमध्ये थोडंसं फिरणं झालं. गर्दी पण खूप होती. काकू म्हणत होती की तू थांब म्हणून, उद्या सकाळी जा. पण मी बोललो नाही, मी जातो. आपली उद्यापासून कामं रेग्युलर चालू होतील आणि दुसरं काहीच करता येणार नाही. तर आजचा व्लॉग किंवा हे आधीचे व्लॉग तुम्हाला कसे वाटले मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बोल बाबू, बाबू बाय. अरे 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 अरे, बाबू दिसला रे, बाबू दिसला. बाय बाय बाय.